मी 35 वर्षांपासून काम करतोय, मी कसं काम करतो ते सगळ्या अधिकाऱ्यांना माहीत आहे असं म्हणत कुर्डूमधल्या IPS प्रकरणावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। जनता या दरबाराचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं। जेवढी माणसं तेवढी मतमतांतर असं म्हणत भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीमध्ये कोणताही वाद नाहीये, आमच्या तिघांचं व्यवस्थित चाललंय, एकनाथ शिंदे सुद्धा नाराज नाहीयेत, आता हे काय स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं का असा सवाल अजित पवार यांनी केला। मराठा आरक्षणावर टीका केल्याबाबत मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण का टिकलं नाही त्याचं उत्तर पत्रकार परिषद घेऊन द्यावं असा टोला त्यांनी लगावला। राज्यामधला जातीय सलोखा बिघडावा यासाठी संजय राऊत संभाजीनगर दौऱ्यावर गेले असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला। पंतप्रधान मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत तरीही संजय राऊत औरंगजेबाच्या कबरीवर जातात का हे पाहण्यासाठी जगाचं लक्ष संभाजीनगरवर आहे असं वक्तव्य बन यांनी केलं। संजय राऊतांनी जनमताची दिशा ओळखून भ्रमयुगातून बाहेर यावं असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावलाय। महाराष्ट्र हा जगाच्या पुढे असतो, तो नेपाळच्याही पुढे असणारच हे संजय राऊत यांना कळत नाही असं उपाध्ये यांनी म्हटलं। जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावर टीका केली। जखमांनी विवळणाऱ्या माणसांवर पैशाचा लेप लावता येतो हा केवळ भ्रम आहे, परिस्थिती निवळल्यावर दौऱ्यावर जाण्याला महत्त्व नाही अशा शब्दात आव्हाडांनी मोदींवर निशाणा साधला। अमरावतीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात राजकमल चौकात आंदोलन करण्यात आलं। बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा AI व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाली। पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवायला इच्छुक असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली, तर दोन्ही मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित होईल असा विश्वासही व्यक्त केला। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांचं अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलंय। यवतमाळ जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर केले, त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। रत्नागिरीच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुलं झालंय, त्यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी चुरस असणार आहे। भारत पाकिस्तान मॅचला ठाकरे गटानं विरोध केलाय। रविवारी ठाकरे गट माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवणार आहे। ज्या पाकिस्ताननं पहलगामवर हल्ला केला त्यांच्यासोबत आता मॅच खेळायची का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। देशभक्ती व्यापार सुरू आहे, देशापेक्षा यांना व्यापार महत्त्वाचा वाटतोय असा आरोप ठाकरेंनी केलाय। येत्या महिनाभरामध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आहे। या कार्यकारिणीमध्ये धक्कातंत्र पाहायला मिळेल। अकार्यक्षम लोकांना डच्चू तर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। नव्या कार्यकारिणीला 50 जण असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा हा ढोंग आहे, तो इव्हेंट मॅनेजमेंट आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। जेव्हा महिलांची नग्न धिंड काढली जात होती, हिंसाचार होत होता, तेव्हा मोदी कुठे होते हा सवाल राऊतांनी केला। संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून महाजन पक्षात नाराज असल्याची चर्चा होती।
काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते गप्प बसलेत अशी उद्विग्न प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला माझा विरोध नाहीये, पण शेतकरी विविध संघटनांच्या आंदोलनांवरचेही गुन्हे मागे घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे. राजकारण्याच्या जवळच्या कंत्राटदाराला काम द्या असं सांगत अधिकाऱ्यांवर दबाव असतो, पण त्यातूनही मार्ग काढता येऊ शकतो असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सह्याद्री अतिथीगृहाच्या कामाचं कौतुक केलं. मराठा समाजाला नव्यानं आरक्षण दिलेलं नाही. ज्यांच्याजवळ कुणबी दाखले आहेत त्यांना पूर्वीपासून आरक्षण आहे, त्यांना दिलंय असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. मराठवाड्यात निजामाची राजवट असताना त्या ठिकाणी कुणबी दाखले मिळण्यात अडचणी येत होत्या, त्या दूर केल्यात असं केसरकरांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी वाढली आहे. पक्षाच्या नियमावलीनुसार अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे, पण 37 वर्षीय शिवराज मोरे यांची नियुक्ती कशी झाली, ही बैठक अवैध आहे असा आरोप नागपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मणपे यांनी केला. मनोज जरांगेंसारख्या बालिश आंदोलकाच्या झुंडशाहीला बळी पडून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला, त्यामुळे लातूरच्या भरत कराडनं मृत्यूला कवटाळलं असा दावा नवनाथ वाघमार यांनी केलाय. शहीद मराठा आंदोलकांप्रमाणेच भरत कराडच्या कुटुंबियांना मदत करा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूरमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात जी आत्महत्या झाली ती दुर्दैवी आहे असं परिणय फुके यांनी म्हटले. सरकारनं जो शासन निर्णय काढलाय त्यामध्ये कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं फुके यांनी म्हटलंय.